वर्षापासून सरकार वारंवार आम्हाला गाजराचं आश्वासन देत आहे, म्हणून आम्ही उद्याला 11 डिसेंबर 2025 रोजी विधान भवनावर महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक गाजर मोर्चा काढत आहोत. गाजर मोर्चा याच्यासाठी की 14 वर्षापासून शासन आम्हाला फक्त गाजराचं आश्वासन देत आहे. आमच्या मागण्या आहेत की सन्मान्य बच्चूभाऊ यांच्या मागील जो 30 तारीखला जो आंदोलन झालं होतं नागपूरमध्ये, त्या आंदोलनात सुद्धा आमची मागणी होती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला पगारवाढीची ग्रामविकास विभागाला सूचना केली होती, परंतु ग्रामविकास विभाग याच्यामध्ये टाळाटाळ करत आहे आणि ग्रामविकास मंत्री सुद्धा आमच्याबद्दल कुठेही श्रेय दिसत नाही. संगणक परिचालक यांच्या नावाखाली ग्रामपंचायत मधून 13,463 रुपये प्रति केंद्र म्हणून एका ग्रामपंचायत मधून कंपनीला जातात आणि त्याच्यामधून संगणक परिचालकांना फक्त 9,900 रुपये मानधन मिळतो. तर वर्षाकाठी याच्यामध्ये कंपनीच्या नावाखाली रिम टोनर आणि प्रशिक्षणाच्या व्यवस्थापनाच्या नावाखाली या ग्रामविकास विभागामार्फत अत्यंत भ्रष्टाचाराचं स्वरूप आहे आणि हे भ्रष्टाचार रोखून हाच मानधन आम्हाला देण्यात यावं यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत. वर्षाकाठी 90,53,55,16 रुपये असं एका वर्षाला ग्रामपंचायत मधून जो संगणक परिचालक यांच्या नावाखाली जो कंपनीच्या नावाखाली हा ग्रामविकास विभागाच्या मार्फत हा जो भ्रष्टाचार सुरू आहे, हा भ्रष्टाचार कुठेतरी रोखून आम्हाला हे जे म्हणजे एक्स्ट्रा जे कंपनीच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे तो भ्रष्टाचार कुठेतरी रोखून आम्हाला मानधनामध्ये वाढ करावी आणि आमच्या ज्या काही इतर मागण्या आहेत ज्या प्रेस नोट मध्ये दिलेल्या आहेत या मागण्यासाठी आमचा उद्याला गाजर मोर्चा आहे. मोर्चामध्ये किती लोक राहणार आहेत, संख्या किती राहणार? जवळपास 19,000 संगणक परिचालक आहेत, त्यापैकी 15,000 ते 16,000 संगणक परिचालक नागपूर येथे हजर राहणार आहेत मोर्चामध्ये. कुठून निघेल हा इथं यशवंत स्टेडियम नाही तर चाचा नेहरू उद्यान येथून आमचा मोर्चा निघणार आहे. यशवंत स्टेडियम पासून गुरुवंत राठोड. मोर्चा कुठून निघणार आहे? मोर्चा निघणार कुठून? चाचा नेहरू उद्यान. चाचा नेहरू उद्यान. किती वाजता? सकाळी 10:30ला. 30-10ला कुणी आणि काय आश्वासन दिलं होतं? 30-10ला सह्याद्री अतिथीगृहावर माननीय बच्चू कडू यांची शेतकरी कर्जमाफीची मीटिंग झाली होती. तर त्या मीटिंग मध्ये आमचा विषय होता की संगणक ग्रामपंचायत मधील संगणक परिचालकांच्या मानधनात वाढ करावी. तर याच्यामध्ये सीएम साहेबांनी आदेश केले होते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश केले होते ग्रामविकास विभागाच्या सचिवांना की जो कंपनीला एक्स्ट्रा पैसा चाललाय रिम टोनर आणि प्रशासकीय व्यवस्थापनाच्या नावाखाली, तर तो खर्च कंपनीला न देता तो या संगणक परिचालकांना मानधन वाढ देण्यात यावा याची फाईल तयार करण्यात यावी. सलग जवळपास 1.5 ते 2 महिना झाला, परंतु ग्रामविकास विभागाने याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. म्हणून हा आम्हाला गाजर मोर्चा काढण्याचे भाग या शासनानं भाग पाडलेला आहे. मग पगार किती पाहिजे? आता किती भेटते? 9,900. 9,900 मिळत आहे. पाहिजे किती आहे? 15,000 रुपये किमान मानधन आम्हाला पाहिजे. 20,000 ते पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समिती संगणक परिचालक. पहिले तुम्ही हे प्रायव्हेट कंपनीच्या अंतर्गत सीएससी वारंवार शासन कंपन्या बदलत आहे आणि कंपन्याच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार सुरू आहे. आता कोणती कंपनी अंतर्गत काम करत? रेलटेल आणि आयटीएल अशा 2 कंपन्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. तुम्हाला असं काही माहिती आहे की त्यांना किती पगार देत शासन? आता याच्यामध्ये ग्रामविकास विभागाने एक पत्र काढलेलं आहे. त्या पत्रामध्ये आज रोजी कुठल्याही प्रकारची कंपनी नाही आहे. आज रोजी आरजीएसए महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो एक आरजीएसए डिपार्टमेंट आहे पुण्याला त्याचं ऑफिस आहे, त्याच्या माध्यमातून हा प्रकल्प चालू आहे. आज रोजी कुठल्याही कंपनी मग आज कंपनी नसताना सुद्धा हा प्रकल्प सुरू आहे आणि आम्ही व्यवस्थितरित्या ग्रामीण भागामध्ये डिजिटलाइज करण्याचं काम, पूर्ण ग्रामपंचायती ऑनलाईन करण्याचं काम शासन आणि प्रशासन आणि ग्रामीण भागातील जनता याचा महत्त्वाचा दुवा म्हणून संगणक परिचालक हा ग्रामीण भागामध्ये काम करत आहे. तर आज रोजी कुठल्याही प्रकारची कंपनी नाही. कंपनी नसताना सुद्धा हा प्रकल्प चांगला चालू आहे. तर आमची हीच मागणी आहे की कंपनी नसताना प्रकल्प सुरळीत चालू आहे तर मग कंपनी ठेवतात कशा? कंपनीच्या एका वर्षामध्ये 90 कोटीच्या वर त्या कंपनीला म्हणजे एक्स्ट्रा पैसा चाललाय. तर 90 कोटी रुपये तुम्ही जर आम्हाला वाढवून दिले
अजून पारदर्शक काम होईल आणि चांगल्या पद्धतीने आम्ही ग्रामीण भागामध्ये म्हणजे जनतेशी समन्वय साधून काम करू आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला केंद्र सरकारमध्ये डिजिटल इंडिया करण्यामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू. कंपनीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे कधीपासून सुरू झाला? 2011 पासून वेगवेगळ्या कंपन्या दरवर्षी वेगवेगळ्या कंपन्या शासन आणत आहे. पहिले CSC होती, मग ऑनलाईन होती, त्यानंतर रेलटेल ITL या नावाच्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या. आता कुठल्याही प्रकारची सध्या स्थितीमध्ये कंपनी नाही, तर ही प्रकल्प RGSA विभाग शासनाचा जो चालवत आहे. पेमेंट कंपनी थ्रू होते तुमचं की शासनात थ्रू होते? RGSA विभाग आता सध्या RGSA विभाग. तुम्हाला कसं पेमेंट देता येते, म्हणजे बाय चेक न देतात की डायरेक्ट अकाउंट अकाउंट पे होतं? त्यामध्ये कंपनीचं नाव कोणतं आहे? RGSA विभाग सध्या. पहिले कंपनीच होतं, आता RGSA. काय GR आहे का याचं? हो आहे, सगळं फाईलमध्ये. त्यामध्ये किती पेमेंट तुम्हाला गव्हर्नमेंटने जाहीर केलं आहे? किती पेमेंट भेटला पाहिजे? 10,000 गव्हर्नमेंट कंपनीने म्हणजे शासनानं 10,000 रुपये सांगितलं आहे, परंतु कंपन्या हा मध्ये मीडिएटर म्हणून कंपन्या ठेवत आहेत. कशासाठी? रीम म्हणजे ग्रामपंचायतीला रीम पुरवणं, टोनर पुरवणं आणि प्रशिक्षण. ते आम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण भेटत नाही, रीम भेटत नाही, टोनर भेटत नाही. माहिती अधिकार वारंवार आम्ही टाकले, परंतु त्याचा रिप्लाय सुद्धा शासनाकडून आम्हाला मिळत नाही. म्हणजे याचा मोठा भ्रष्टाचार आहे तुम्हाला असं हा वाटतं? हा भ्रष्टाचार बंद करून तोच आम्हाला मानधनामध्ये वाढ करून आम्हाला शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा, ही आमची मागणी आहे. याच्यामध्ये ग्रामसेवकाचा काही सचिव त्याचा काही रोल? नाही, त्यांचा काही रोल नाही. त्यांच्या साईनं हा जो 15 वित्त आयोगाचा जो निधी आहे, त्या निधीमधूनच हा 13,463 रुपये हा ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या साईनं त्या जिल्हा परिषदच्या विभागाला जातात आणि त्यांच्याकडून तो कंपनीला जातो पैसे. 15 वित्त आयोगामधून निघाला. हा 15 वित्त आयोगाचा. आता परत 16 वित्त आयोग येईल, तर त्या 16 वित्त आयोगामध्ये आमच्या संगणक परिचालनाचं भविष्य काय, हा पण आमच्यापर्यंत म्हणजे मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. तर शासनानं हे कुठंतरी हे बाजूला ठेवून वारंवार जे 14 वर्षापासून गाजर दाखवत आहे, हे कुठंतरी आता बंद करून आम्हाला शासकीय निमशासकीय दर्जा देऊन आम्हाला 15,000 रुपये तरी मानधनाची सोय करावी, ही आमची प्रमुख मागणी राहणार. गाजर घेऊन जाणार आहे का मोर्चावर? हा? गाजर हा, गाजर गाजर घेऊन आम्ही गाजर घेऊन मोर्चा काढतो. हा गाजर घेऊन मोर्चा काढतो. आणि मिनिस्टर वगैरे म्हणजे त्याच्या भेटणार? मागचा उद्देश काय आहे तुमचा? गाजर मोर्चाच्या मागचा उद्देश म्हणजे गाजरच का? याचा मागचा मुख्य उद्देश असा आहे की 14 वर्षापासून आम्ही वेगवेगळे आंदोलन केले. मुंबईला आंदोलन केले, नागपूरला आंदोलन केलं, संविधान चौकात आमरण उपोषण केलं, अन्नत्याग आंदोलन केलं. हे आंदोलन केल्यानंतरही शासनाकडून आम्हाला नेहमी गाजरासारखं जसं गाजर दिले जाते तसं आश्वासन देत आहे. याच्यामध्ये मुळात कुठल्याही प्रकारचं ठोस निर्णय घेत नाही आहे याच्याबद्दल. म्हणून आम्हाला हा गाजर मोर्चा काढण्याचा शासनानं भाग पाडलं. आमची काही मुळात इच्छा नव्हती की शासनाला गाजर दाखवायचं, परंतु शासनानं आम्हाला वेळोवेळी गाजर दाखवल्यामुळं आम्हाला यावेळेस शासनाला गाजर दाखवायचं. आणि महिला पण तुमच्या मोर्चामध्ये महिलांचा समावेश पण आहे का? आमच्या मोर्चामध्ये किमान 7,000 महिला भगिनी आहेत, म्हणजे मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. सगळे नागपूर जिल्ह्यात की गिरी जिल्ह्यात? नाही, पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्यांचे लहान लहान मुलं घेऊन सुद्धा ते येणार आहे काही. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, महिला भगिनींना प्रस्तुती रजा नाही. वास्तविक पाहता आपल्या भारत देशामध्ये महिलांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळायला पाहिजे, परंतु कंत्राटी कंपनी किंवा कंपनीच्या माध्यमातून नियुक्ती असल्यामुळं आमच्या महिला भगिनींना 9 महिन्याचा जो प्रस्तुतीचा काळ आहे त्याची सुद्धा रजा मिळत नाही. त्याची सुद्धा आम्ही यामध्ये मागणी ठेवली आहे. म्हणजे आपण भारत देशामध्ये राहत आहोत की म्हणजे इंग्रजांपेक्षाही आपलं म्हणजे या सरकारकडून आमच्या महिला भगिनींना अशा प्रकारचा त्रास होत आहे. एखाद्या महिला भगिनी जर त्या पिरियडमध्ये जर ग्रामपंचायतीला जर गेल्या नाही तर त्यांना त्या ग्रामसेवक आणि सरपंच काढून टाकतात. याच्यासाठी आम्हाला जॉब सिक्युरिटी सुद्धा महत्त्वाची आहे. ते आम्ही आमच्या मागण्यामध्ये ते सुद्धा विषय घेतलेला आहे.